नमस्कार शेतकरी मित्रांनो, ईश्वर पाटील द्राक्ष हंगाम 2025-26 मधला हा पहिलाच व्हिडिओ बनवतोय. द्राक्ष विभागामध्ये तसं जर बघितलं तर ह्या वर्षी खूप नैराश्यजनक असं चित्र आहे. पण ह्या परिस्थितीमध्ये पण ज्या काही शेतकऱ्यांकडे जे माल आहे आणि त्या मालाची जर गुणवत्ता चांगली असली तर ते नक्कीच त्यांना खूप चांगले बाजारभाव भेटणार आहे. तर आज मी आलो आहे चांदोड तालुक्यामधील एक अतिशय प्रगतशील शेतकरी आणि अभ्यासू आणि त्यांच्याकडे खूप चांगला द्राक्ष शेतीमधला अनुभव आहे. त्यांचं नाव आहे सतीश निकम, गाव राहुड, तालुका चांदोड. सतीश भाऊ, आपण ज्या प्लॉटमध्ये उभं आहे की हा थॉम्सन व्हरायटी, आज जर बघितलं तर हिची छाटणीची तारीख काय होती? 24 ऑगस्ट. जवळपास म्हणजे हा प्लॉट जर आपण बघितला तर एक 75-80 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. इथं कामगती पूर्ण आटपलेली, पण तुमच्या प्लॉटमध्ये आपल्याला खूप चांगली साईज बघायला मिळते की मी बऱ्याच बागा फिरलो यामध्ये. तुमचं डिपिंगचं जे नियोजन आहे सांगा, तर दुसऱ्या डिपिंगला तुम्ही कुठलं प्रोडक्ट वापरतात? आणि आपण JNPचं रॉयल गोल्ड घेतलं होतं. मग त्याच्यानंतर JNPचं थंडर घेतलं होतं. आणि त्यांचं प्रमाण कसं होतं? रॉयल गोल्ड एकरी 1 लिटर घेतलं होतं आणि CPP JNPचं एकरी 600 ml. म्हणजे थंडरचं प्रमाण 600 ml आणि रॉयल गोल्डचं प्रमाण एकरी 1 लिटर. त्यानंतर तिसरा डिपिंग झाला. तिसऱ्या डिपिंग मध्ये तुम्ही कुठलं प्रोडक्ट वापरलं? तिसऱ्या डिपिंगला परत थंडर घेतलं होतं. प्रमाण तेच 600 ml. आणि त्याच्यासोबत अजून एक PGR. ठीक आहे, बऱ्याच वेळेस शेतकरी बाकीच्या पण PGRचा उपयोग करतो, तर त्यांनी अजून एक PGR घेतलं होतं. पण आज तुमच्या प्रॉडक्ट मध्ये बघितलं तर आपण साधारणतः 13-14 mm चा आपल्याला माल दिसतो. एकूणच तुम्ही थंडर किती वर्षापासून वापरता? 5 वर्ष झाली. म्हणजे 5 वर्ष एक सातत्य एखादा शेतकरी ज्यावेळेस प्रॉडक्ट मध्ये ठेवतो तर नक्कीच त्या प्रॉडक्टच्या क्वालिटी बद्दल किंवा आपण त्याच्या जी काम करण्याची पद्धती किंवा शेतकऱ्याचं जे समाधान आहे ते प्रॉडक्ट करत असतं. त्याच्यामुळे तो शेतकरी कुठल्या तरी एका प्रॉडक्टबद्दल सातत्य ठेवत असतो. 5 वर्षापासून जे तुम्ही थंडर वापरताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला साईज, जे आपण म्हणतो कलर, लस्टर, लवचिकपणा, याच्यामध्ये काही अडचण येत आहे का? नाही. म्हणजे एकूण ह्या ज्या गोष्टी असतात आपल्याला की मालाला हार्डनेस आला नाही पाहिजे. नाही, हार्डनेस पण नाही. साईज मिळते, लस्टर मिळते, कलर बी मिळतो. आणि तुम्ही आर्ली मध्ये असल्यामुळं शुगरला तर तुमचं ठीक आहे. म्हणजे एक तुम्ही शुगरच्या बाबतीमध्ये बघितलं तर आर्ली प्लॉट मध्ये तितकाच शुगर पर्सेंटेज नसतं, पण तिथं मार्केटमध्ये डिमांड असते. बरोबर आहे. पण समजा तुम्ही तरी आर्ली मध्ये तुम्ही जर टेस्ट केला तर माल गोड लागतो. गोड लागतो. थोडक्यात तुम्हाला तिथं शुगरला पण अडचण नाही. ठीक आहे. तुमचा जो अभिप्राय दिला त्याबद्दल आभार, धन्यवाद. या द्राक्षाची या वर्षी 25-26 मध्ये रेकॉर्ड ब्रेक रेट मिळणार आहे, पण तो रेट तुम्हालाच मिळो या आमच्या JNP परिवारातर्फे तुम्हाला एकदम शुभेच्छा. धन्यवाद.